PSI ऐकत नव्हता. PSIला सांगितलं अधिवेशन चालू आहे, तुझी नोकरी घालवून टाकेल. त्याला पहिला उतर काय चोरी केली का दरोडा टाकला. मग नंतर तुम्ही 2000 रुपयाचं चलन फाडता, 2000 रुपये त्याच्याकडनं घेता आणि पुन्हा कुत्र्यासारखं मारता, त्यालाच गाडीत घेऊन तुम्ही जाता. हे चुकीचं आहे अध्यक्ष महाराज. वाघमोडे नावाचा जो PSI त्याला ताबडतोब सस्पेंड करा. आत्ताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूरमध्ये खाकीचा माज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. एका बाजूला लाचखोरी आणि दुसऱ्या बाजूला अमानुष मारहाण. पंढरपूरच्या सांगोला चौकात एका निष्पाप ट्रक चालकाला पोलिसांनी कशा प्रकारे तुडवलं याचा पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटलेत. 2000 रुपयांची लाच घेतली, वरून चलन फाडलं आणि जेव्हा त्या गरीब ड्रायव्हरनं न्यायाचा जाब विचारला तेव्हा या वर्दीतील गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. आधी लूट आणि मग मारहाण. पोलिसांचा हा कुठला न्याय? या प्रकरणावरून पंढरपुरात संतापाची लाट उसळली असून आमदार राजू खरे यांनी विधानसभेत अक्षरशः सरकारला धारेवर धरलंय. आमदार राजू खरे यांनी मागणी केली आहे की केवळ खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर या प्रकरणाला जबाबदार असणारे पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना तात्काळ निलंबित करा. जनतेचे रक्षकच जर भक्षक बनत असतील तर दाद मागायची कुणाकडे? आता प्रश्न असा आहे की या वर्दीतल्या वसुलीवर गृह खातं काय कारवाई करणार? पोलीस प्रशासनाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी दशरथ वाघमोडेंवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अध्यक्ष महाराज, तुम्ही आणि मी दोघंही पंढरपूरचे आहेत. काल दुपारी 2 वाजता आपलं 12 वाजता मी माझ्या घरून निघालो. त्यावेळेला सांगोला चौकामध्ये एक कंटेनर आडवा आला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100-200 वाहनं थांबलेली होती. अध्यक्ष महाराज, आपल्या मतदारसंघातला मी त्या गावचा सुपुत्र आहे म्हणून आपण जरा आपलं लक्ष वेधतो. त्या ड्रायव्हरला पहिल्यांदा 2000 रुपयाचं मागितले. त्यांनी 2000 रुपये दिले. त्याला वाटलं 2000 रुपये दिल्यावर आपली गाडी सुटेल. त्याच्यानंतरनं तो गाडी स्टार्ट करतोय तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर चलन पडलं. किती? 2000 रुपयाचं. म्हणजे पहिले 2000 रुपये ट्रॅफिकवाल्याने घेतले, नंतरनं 2000 रुपयाचं चलन फाडलं. त्याच्यानंतर तो ड्रायव्हर तुमच्या मंगळवेढ्याचा तुमच्या गावचा आहे आणि मी आणि तुम्ही दोघंही पंढरपूरचे आहेत. हा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि मग माझी गाडी, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो. का अडकलो म्हणल्यानंतर ना मी खाली उतरून ज्यावेळी चौकात गेलो त्यावेळी 2,500-3,000 लोक त्या चौकामध्ये होते. आणि त्या ड्रायव्हरनी काय केलं, त्याच्या गाडीची चावी काढली आणि गाडीची चावी काढल्यानंतर ना त्याने एवढंच विचारलं की जोपर्यंत माझे 2000 रुपये परत देत नाही, तुम्ही चलन बी फाडलं आणि नंतर मला तुम्ही 2000 रुपये बी घेतलं, तर याचा जाब विचारला म्हणून 4-5 पोलिसांनी कुत्र्यासारखा बेदम मारला. किमान 3000 लोक बघत होती. आणि नंतर त्या ड्रायव्हरला घेऊन त्या गाडीमध्ये बसवून ते पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले होते. तेवढ्यात मी पायी चालत आलो, कारण माझी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली होती. मी त्या PSIला जाब विचारला, यांनी काय गुन्हा केलाय? पब्लिक पूर्ण पेटलेली होती. त्यांनी सांगितलं की यांनी गाडी रॉंग दिशेने आणली. त्यानंतर पब्लिकने खरं कारण सांगितलं. ड्रायव्हरला गाडीतनं मी उतरायला लावलं. PSI ऐकत नव्हता. PSIला सांगितलं अधिवेशन चालू आहे, तुझी नोकरी घालवून टाकेल. त्याला पहिला उतर. त्यानं काय चोरी केली का दरोडा टाकला. मग नंतर तुम्ही 2000 रुपयाचं चलन फाडता, 2000 रुपये त्याच्याकडनं घेता आणि पुन्हा कुत्र्यासारखं मारता, त्यालाच गाडीत घेऊन तुम्ही जाता. हे चुकीचं आहे अध्यक्ष महाराज. वाघमोडे नावाचा जो PSI त्याला ताबडतोब सस्पेंड करा. ज्या बी 5-6 पोलिसांनी त्याला कुत्र्यासारखं मारले, त्याचा शर्ट, अध्यक्ष महाराज, त्याचा शर्ट काढून बघितलं ना तर त्याचे वळ सगळे उमटलेले होते. त्यामुळे अध्यक्ष महाराज, आज वर्तमानपत्रामध्ये, अध्यक्ष महाराज, आज सर्व वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे. आमदार ज्या वेळेला त्या जागेला हजर होता, 3000 लोक तिथं होती, त्यावेळेला वाघमोडे नावाचा PSI सांगतो की अशा कुठल्याही पद्धतीची लाच घेतली नाही. मग तो ड्रायव्हर खोटं बोलतोय, ती 3000 लोक खोटं बोलतात का? आणि हा आमदार राजू खरे खोटं बोलतोय का?
त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्या वाघमोडे PSI वर आणि ज्यांनी त्या ड्रायव्हरला मारला ते 4 ते 5 पोलिसांना ताबडतोब सस्पेंड करण्याचे निर्देश आपण माननीय कॅबिनेट मंत्री इथे त्यांना द्या अशी विनंती करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. खरे साहेब, याच्या हा प्रश्न अगोदर झाला होता. अगोदरच शासनास निर्देश दिलेले आहेत. एक तर माझ्याच मतदारसंघातला असल्यामुळं मला त्याची पूर्ण माहिती आहे. एक तर वाहनं शहरामध्ये येता कामा नये आणि जर वाहनं त्या ठिकाणी शहरामध्ये अवजड वाहनं यायलाच नको आहेत, बायपासनं ती वाहनं जायला पाहिजेत. परंतु ती वाहनं आज शहरात आली कशी आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आलेली आहेत, तर आपल्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शासनानं सखोल चौकशी करून सक्त कारवाई करावी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.